विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या तिसऱ्या गणिताला पूर्ण केलेले आहे, जिथे अमनदीप जो तुमसरचा रहिवासी होता त्याच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे। आता सेलिंगच्या ट्रान्झॅक्शनवर म्हणजेच सेल्सच्या ट्रान्झॅक्शनवर आपल्याला आउटपुट टॅक्स पेएबल इथे आता कॅल्क्युलेट करायचा आहे, सेम व्यक्तीचं म्हणजे अमनदीप संबंधी। ठीक आहे, तर ट्रान्झॅक्शन नंबर 5 पासून आता समोरची प्रक्रिया आपल्या या गणिताकरिता म्हणजे आउटपुट टॅक्स पेएबल करिता असणार आहे। तर ट्रान्झॅक्शन नंबर 5 पासून लक्ष द्यायचं आहे। सेल ऑफ ऑल फॅन्स at the rate rupees 1800 each from which 50% is intrastate transaction and 50% is interstate transaction. GST rate is 18%. म्हणजे आता काय सांगितलंय की जितके पंखे आपण विकत घेतले होते म्हणजे परचेसचे जे पंख्यांची तिथे संख्या सांगितली आहे ती कामी घ्यायची आपल्याला आणि त्या संख्येमधून म्हणजे मानून चला आपण तिथे 500 पंखे विकत घेतले होते, तर 500 पंखे जे विकत घेतलेले आहे त्यापैकी 250 म्हणजे 250 पंखे इंट्रास्टेट म्हणजे एकाच राज्यामध्ये आपल्याच राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाच्या लोकांना विकतोय आणि 250 पंखे दुसऱ्या राज्यामध्ये विकलेले आहे आणि जीएसटीचा दर किती आहे 18% इथे असणार आहे। हे 5वं ट्रान्झॅक्शन तुम्हाला सांगतंय। थोडंसं म्हणजे तिथे उलझुल शब्दांची हे दिलेली आहे पण त्यावरून निघणारा अर्थ मी तुम्हाला सांगितला। 6वं ट्रान्झॅक्शन आहे सेल ऑफ ऑल कूलर्स ॲट द रेट रुपीज 10,800 each in the state of Maharashtra and GST rate is 28%. हे अगदी सरळ आहे की जितकी आपली कूलरची संख्या होती जी की आहे 100, तर 100 कूलर आपण परचेस केलेले आहे। मग जे 100 कूलर खरेदी केलेले आहे ते आता विकायचे आहे, तर विक्रीकरिता तिथे घेतला होता आपण परचेस केलं होतं 9,000 मध्ये पण विकतोय आता 10,800 मध्ये। तर 100 कूलर मल्टिप्लाइड बाय 10,800 म्हणजे 10,800 जर केले तर एक मुष्टी रक्कम मिळेल आणि त्यावर 28% आपल्याला जीएसटी लावायची आणि ट्रान्झॅक्शन कुठे झालेलं आहे इंट्रास्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्येच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। त्यानंतर 7वं ट्रान्झॅक्शन इथे सांगितलेलं आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन्क्लुडिंग 12% ऑफ जीएसटी अमाउंट इन रुपीज 8,96,000 टू अ कस्टमर ऑफ राजस्थान स्टेट। म्हणजे आता राजस्थान दुसरं राज्य आपण महाराष्ट्रातला आहो म्हणजे आपला अमनदीप सुद्धा महाराष्ट्राचा आहे म्हणजे महाराष्ट्र टू राजस्थान म्हणजे इथे व्यवहार इंटरस्टेट म्हणजेच आयजीएसटी येईल आणि रक्कम काय सांगितली आहे की 8,96,000 जी रक्कम एक मुष्टी दिलेली आहे त्यामध्ये 12% जीएसटी ची रक्कम ऍड आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपल्याला काढता येतं की कसं काढावं लागते त्यानुसार आपण काढून घेऊ ती रक्कम। अंतिम इथे आपल्याला जे दिलेलं ट्रान्झॅक्शन आहे ते आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन इंट्रास्टेट मार्केट ॲट द रेट 5% ऑफ जीएसटी ऑफ रुपीज 6 लाख म्हणजे 6 लाख रुपयाची वस्तू इंट्रास्टेट मध्ये म्हणजेच आपल्याच राज्यामध्ये 5% जीएसटी दरावर विकलेली आहे। आता या सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाणून घेतल्याच्या नंतर आपण प्रक्रिया करतोय कम्प्युटेशन ऑफ आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स म्हणजे सगळे सेलिंगचे ट्रान्झॅक्शन लक्षात घेतोय। तर पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितलं आहे सेल्स ऑफ ऑल फॅन्स आणि ही पूर्ण पंख्यांची रक्कम पूर्ण पंख्यांची संख्या किती आहे तर 500 पंखे। तुमचं गणित पहिलेच सांगतंय ते 500 पंखे आणि ते 500 पंखे आपण आता विकतोय पण विकतोय कसं तर अर्धे इंट्रास्टेट आणि अर्धे इंटरस्टेट। तर सगळ्यात पहिले इथे लिहून घेतलं इंटरस्टेट तर 500 चे अर्धे 250 फॅन मल्टिप्लाइड बाय एका पंख्याची रक्कम 1,800 रुपये विकत किती घेतला होता आपण परचेस कितीला केला होता 1500 इच इथे विकतोय सेल करतोय 1800 इच म्हणजे नफा ऍड आहे। तर 250 गुणिले 1800 जर केले तर 4,50,000 रुपये किंमत पंख्यांची येते आणि त्या पंख्यावर आपल्याला आय थिंक इथे 28% जीएसटीचा दर सांगितलेला आहे। तर या 28% हिशोबाने गणितामध्ये चेक करते 18% सांगितलेला आहे, सॉरी इथे जो रेट आहे तो 18% आहे। तर 18% हिशोबाने सगळ्यात पहिले 4,50,000 गुणिले 18% जर आपण केले तर इथे आपल्याला 81,000 रुपयाची रक्कम मिळेल आणि इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये असल्या कारणास्तव जीएसटीचा प्रकार असेल आयजीएसटी। त्यानंतर त्याच सेम सेलच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण दुसरा तुकडा बघतोय जो आहे इंट्रास्टेटचा म्हणजे
अर्धे राहिलेले पंखे 250 आपल्याच राज्यामध्ये विकलेले आहे. सेम किमतीमध्ये 1800 रुपये प्रति पंख्याची किंमत आहे. म्हणजे पूर्ण व्हॅल्यू ही 4,50,000 येईल. जीएसटी ची रक्कम सुद्धा 81,000 येईल. पण ती 81,000 रुपयाची रक्कम आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी मध्ये विभागून देऊ, कारण आपला झालेला व्यवहार हा इंट्रा स्टेट आहे, विदिन स्टेट आहे, राज्याच्या अंतर्गत आहे. ठीक आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आपल्या इथे संपला. आलेली जीएसटी ची रक्कम 81,000 आपण दोन तुकड्यामध्ये विभागली. 40,500 सीजीएसटी चे, 40,500 एसजीएसटी चे. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आपण जर लिहिला सेल ऑफ ऑल कूलर्स, पुन्हा तिथून कूलरची संख्या घ्यायची आहे तर ती आहे 100 @10,800 ईच इन एमएच म्हणजे महाराष्ट्र, म्हणजेच इंट्रा स्टेट, विदिन स्टेट. तर सगळ्यात पहिली व्हॅल्यू काढू. 100 मल्टिप्लाइड बाय 10,800 तर 10,80,000 आपल्या हातामध्ये व्हॅल्यू आलेली आहे पंख्यांची, कूलरची. आणि 10,80,000 रुपयाचे कूलर आपण आपल्याच राज्यामध्ये विकलेले आहे. म्हणून आलेली जी जीएसटी, आता यावर 28% जीएसटी लावायची आहे. तर 3,02,400 रुपये डायरेक्ट 10,80,000चे 28% जर काढले तर 3,02,400 रुपये तुम्हाला तुमच्या कॅल्सीवर अमाऊंट दिसत असेल. पण इन महाराष्ट्र म्हणजे आपल्याच राज्यामध्ये विकलेले आहे तर डायरेक्ट 3,02,400 रुपये आपण लिहू का नाही, त्याला अर्ध करावं लागेल. तर 1,51,200 रुपये इथे येईल सीजीएसटी च्या कॉलम मध्ये आणि 1,51,200 रुपये येईल एसजीएसटी च्या कॉलम मध्ये. आयजीएसटी कॉलम नील राहील. त्यानंतर तिसरं सांगितलं आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू कस्टमर ऑफ राजस्थान स्टेट आणि यामध्ये 12% जीएसटी ची रक्कम इन्क्लूड आहे. तर पूर्ण रक्कम किती आहे 8,96,000 आणि हे जे 8,96,000 आहे 12% इन्क्लूड असल्या कारणास्तव 112%ची रक्कम आहे. आणि 112%ची रक्कम असल्या कारणास्तव आता आपण 12% किती असणार आहे ते पाहू. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 96,000 रुपये आयजीएसटी ची रक्कम निघते. म्हणून 8,96,000 मधून 96,000 आपण आयजीएसटी कॉलम मध्ये लिहिले आणि व्हॅल्यू कॉलम मध्ये येईल 8,00,000 रुपये. सीजीएसटी आणि एसजीएसटी कॉलम नील राहील कारण इंटर स्टेट व्यवहार आहे, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या दरम्यान झालेला व्यवहार आहे. म्हणून इथे आपण एसजीएसटी आणि सीजीएसटी मध्ये काहीही लिहिलेलं नाही. चौथं त्यानंतर आहे सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इंट्रा स्टेट मार्केट @5% ऑफ जीएसटी. इंट्रा स्टेट म्हणजे विथिन स्टेट, आपल्याच राज्यामध्ये 6,00,000 रुपयाचा माल विकलेला आहे 5%च्या दराने, म्हणजे 6,5 30,000 रुपये इथे जीएसटी ची रक्कम निघेल. आणि इंट्रा स्टेट असल्या कारणास्तव ती वाटावी लागेल दोन याच्यात. तर 30,000ला जर दोन भागांमध्ये वाटलं तर अनुक्रमे सीजीएसटी चे 15,000 आणि एसजीएसटी चे 15,000 रुपये आपल्या हातामध्ये येत आहे आणि ते आपण तिथे कॉलम मध्ये दाखवलेले सुद्धा आहे. मग इतका आता सेल्सचे जितके ट्रान्झॅक्शन दिलेले होते ते सगळे आपण लिहून घेतले. त्यानंतर टोटल आउटपुट टॅक्स पेएबल ऑन सेल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. व्हॅल्यू कॉलमची टोटल करण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण सीजीएसटी चा आउटपुट टॅक्स पेएबल किती आहे ते टोटल करून काढलेला आहे 2,06,700 रुपये. सेम अमाउंट एसजीएसटी करिता असणार आहे 2,06,700 आणि आयजीएसटी चं टोटल आउटपुट टॅक्स पेएबल असणार आहे 1,77,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, या गणिताच्या सोबतच आपण 4 गणित पूर्ण केलेली आहे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबल मध्ये. आणि फुल फ्लेज एक्झाम्पल आहे, म्हणजे इथे काहीही तुम्हाला कमी किंवा ट्रान्झॅक्शन खूप कमी घेतलेले असं नाही. प्रत्येक प्रकार कुठे तुम्हाला गडबडू शकते ते लोक, शब्दांचा खेळ कुठे करू शकते, या सगळ्यांचा मी इथे तुम्हाला एक आढावा दिलेला आहे या 4 गणितांमध्ये. या 4 गणितांच्या नंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जेव्हा हे चौथा व्हिडिओ तुमच्या हातामध्ये येऊन जाईल गणिताचा, त्याच्यानंतर मी व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला 5वं गणित जे यापेक्षा खूप लांब आहे असं एक मोठं गणित तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर देईल आणि काही त्याच्या 2 दिवसाच्या नंतर त्याची आन्सर की तुम्हाला तिथे देईल. म्हणजे उत्तर लगेच देणार नाही, तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करावं लागेल. आणि या 5व्या गणिताच्या सोबतच आपलं जे दुसरं युनिट आहे म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट आणि आउटपुट टॅक्स पेएबलचं ते तिथेच संपणार आहे. यानंतर जो कोणता व्हिडिओ माझा येईल तो आपल्या 3ऱ्या युनिटवर असणार आहे. तोपर्यंत 2 युनिट्सचा छान अभ्यास चालू द्या. धन्यवाद.